तर नमस्कार मित्रांनो, आपण कसं लॅपटॉप घेतो वगैरे, म्हणजे आपला जुना लॅपटॉप झाला वगैरे, तेव्हा कसं प्रोडक्ट की मागतो बघा मायक्रोसॉफ्ट ऑफिसला वगैरे. ॲक्टिव्हेशन विंडोज असं नाव आहे, ते तुम्ही पाहिलं असेल. तर ते कसं ॲक्टिव्ह करायचं ते तुम्हाला सांगतो आज मी. आता बघा इथे मागते प्रोडक्ट की मागते एंटर युअर प्रोडक्ट की. त्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन सांगतो मी कसं करायचं. हे तुम्ही पण करू शकता घरी बसल्या बसल्या. आता हे म्हणते लायसन्स वगैरे हे मागतं वगैरे. आपण तिथं बघितलं ना, चालू हे बघा इथे पण दाखवते ॲक्टिव्हेट युअर विंडोज वगैरे ते दाखवते ऑप्शन. त्यानंतर आपण अकाउंटमध्ये पण बघितलं ना, ॲक्टिव्हेशन रिक्वायर्ड ऑफिस मायक्रोसॉफ्ट ऑफिस ॲक्टिव्हेशन रिक्वायर्ड. हे ॲक्टिव्हेट नाही, तर आता हे ॲक्टिव्ह कसं करायचं आपण. काहीच करायची गरज नाही, काही डाउनलोड करायची गरज नाही, काही नाही. फक्त इथे सर्च करायचं सर्च बारमध्ये पॉवर POWER. पॉवर सर्च केल्यानंतर इथे विंडोज पॉवर शेलमध्ये जायचं. साईडला इथे रन ॲज ॲडमिनिस्ट्रेशन करायचं, येस म्हणायचं. इथे एक कमांड की टाकायची, ती मी दिली ती टाकायची. ही की टाकून एंटर करायचं. यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट लागणार आहे, इंटरनेट कनेक्ट ठेवायचं लॅपटॉपला. लॅपटॉप असो किंवा PC असो, दोघं ॲक्टिव्ह होणार. ॲक्टिव्ह आली इथे नंबर 5 नंबरला ऑनलाईन KMS ॲक्टिव्हेट. इथं 5चा 5 नंबर दाबायचा. 5 दाबल्यानंतर अजून एक ऑप्शन येईल, त्यानंतर 4 दाबायचा ॲक्टिव्हेट ऑल. एक फक्त मोजून 1-2 मिनटं घेईल. 1-2 मिनटं घेतलं का हे तुम्हाला ऑप्शन दाखवेल ॲक्टिव्हेशनचं. ते बघा असा मेसेज येतो, ऑफिस ॲक्टिव्हेशन फॉर 180 days, प्रेस एनी की टू गो बॅक. तर कोणतेही बटन दाबायचं, नंतर 0 बॅक करून हे कट करून द्यायचं. आता तुम्ही आपण ऑफिस चेक करूया आपलं ॲक्टिव्ह झालं का. इथे ऑफिस ॲक्टिव्हेट दाखवते प्रोडक्ट ॲक्टिव्हिटी. तर एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही पण ॲक्टिव्हेट करू शकता. मी जी की आहे ना, ती की खाली पण दिली डिस्क्रिप्शनमध्ये, ती बघून तुम्ही टाईप करू शकता. थँक्यू.